नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। काल दिवसभर ऊन होतं ना, अचानक रात्री एवढा पाऊस झाला। सकाळचे वाजलेले 7 आणि एवढा पाऊस चाललाय ना, रात्रभर चाललाय। रात्री 8 वाजल्यापासून पाऊस चालला। तर मॅडमच्या उठून आल्यात, आता वाजलेले 7:30। त्या अगोदर गायींचं दूध काढून त्यांना कुटी वगैरे टाकली होती। आपल्या पोटापाण्याच्या अगोदर जनावरांचं पोटपाण्याचं बघावं लागतं। तर लाडवाई माझी बारीकच झाली, मला उचलून घे। नेटकी झोपेतून उठून आली होती। ब्रश करायचे, मी आता ब्रश कसा करू तसाच कर म्हणलं। अंगावरती छत्री घेऊन आता घुमता घेऊन त्यानंतर वरच सुद्धा उठला होता। बाहेर किती पाऊस चालला, तर किचनला सुट्टी नाही। पोटाला काहीतरी खायला देच, दूध चहा देच, दे ना, दूध चहा पाहिजे का? तसं नाही करायचं। घे दूध। मग नंतर स्वयंपाक केला। त्यानंतर आज आहे सोमवार, त्यामुळे महादेवाला आले होते। तशी मी दवाखान्यात आले होते, पण मंदिर जवळ आहे त्यामुळे महादेवाच्या आज काहीच पावसामुळे काहीच गर्दी नव्हती। इतर वेळेस एवढी गर्दी असायची ना महादेवाच्या मंदिरामध्ये। तर हे आहे छोटंसं असं महादेवाचं मंदिर आमच्या गावातील, छान असं। तर मी आले त्यावेळेस पूजा वगैरे चाललेली होती, म्हणजे इथे काका धुवून वगैरे काढत होती। शेजारीच अंगणवाडी आहे आणि त्याचबरोबर मग महादेवाचं मंदिर, भैरवनाथाचं मंदिर आहे। तर बाया वगैरे पडून झालं, हॉस्पिटलमधून पण आले मी। त्यानंतर आज घट स्थापना आहे, त्या घट घेतला, नागिनची पानं, अगरबत्ती। त्यानंतर मग घरी आले तर बघतात काय लाडूबाई हाताने जेवायला घेत होती। त्यानंतर मग तिला जेवायला दिलं। आता मला खिचडी करून घ्यायची होती। घरी असलं की त्यांना असंच नखरा असतात, हे नाही आवडत ते नाही आवडत, पण बळच खावं लागतं नाका होटावरती। त्यानंतर मी छान अशी खिचडी बनवली। तर मला अशी खिचडी आवडते, तुम्हाला कशी खिचडी आवडते नक्की सांग। मला अशी चिकट खिचडी आवडते, सुटसुटीत खिचडी अजिबात आवडत नाही। त्यानंतर जेवण वगैरे घेतलं आणि शेवट माझं राहिलेलं होतं साफसफाईमध्ये, फक्त देवघर। तर आज घट स्थापना आहे त्यासाठी ठेवलं होतं, तर आता मी पूर्ण असं आवरून घेते। तर शेवट तुम्ही बघताना कसलं भारी दिसत आहे देवघर। तर त्यानंतर मी आज निम्मी अर्धी साफसफाई करून घेतली। त्यानंतर मग दिवा अगरबत्ती लावली। घट बसवायचा होता, पण म्हणलं संध्याकाळी बसवावा। तर आता मी दुपारी 12-1 वाजता असे करीत होते। देव आवरून घेतलं, म्हणजे देवघर ते माझ्या लग्नातलं देवघर आहे। एवढं असं चिकट झालं होतं, घासणीने घासू काढलं देवघर, खालचं ड्रॉवर वगैरे छान असं दिसत आहे, पुसून वगैरे घेतलं। तर त्यानंतर मग आता वाजलेली आहे 5:30 आणि एवढा अंधारलेला आहे आणि एवढा पाऊस चालला आहे ना, आता उघडं नंतर उघडणं असं म्हणून घट माझं बसवायचं राहिलं। त्यानंतर म्हणजे आता घट बसून घ्यावं, त्यामुळे धान्य गोळा केलं। तर इथं बघायचं चाललेलं आहे, मला जेवायला दे, भूक लागली ना। एवढा चळकधार पाऊस चालला आहे ना, 5 मिनटंसुद्धा उघडत नाही आहे। नुसतं पाणी केलेलं आहे, बघू शकता नुसतं सगळीकडंच असं। तर आता घट बसून घ्यावा म्हणलं, आता काय त्याचा काय म्हणता मुहूर्त नाही आहे पाऊस उघडण्याचा। तर चला म्हणलं आपलं घट बसून घ्यावा। तर सगळं काय साहित्य मी गोळा करून ठेवलं होतं। त्यानंतर माझा घट बसून घेतला, कारण की आज पहिली माळ ही नागिनच्या पानाचीच असते, त्यामुळे नागिनच्या पानाची। तशा पद्धतीने माझा घट बसून झालेला आहे। दिवा बत्ती वगैरे केलेली आहे। आजपासून दिवा काही 9 दिवस विझवायचा नाही, बघू फॅनच्या हवेने वगैरे विजला जात असतो, पण आता बघू शेवटपर्यंत कसा राहतो, तेल वतत राहायचं। तर अशा पद्धतीने घट बसून घेतला। त्यानंतर मग लाईट आली, 6 वाजता लाईट येत असते आमच्याकडं, इन्व्हर्टर आहे त्यामुळे काही वाटत नाही। त्यानंतर मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहे। त्यानंतर भात आणि मग भाजी बनवायची राहते। किचन वाटा वगैरे क्लीन करून घेतला। थोडासा पाऊस कमी झाला होता, त्यामुळे पटकन भांडी घासून घेतली। तर ते बघा पाऊस थोडा कमी झाला तर लगेच पिवसुदीने होड्या बनवल्या पाण्यात सोडायला। दारासमोर एवढं पाणी साचलंय, अजिबात भिवू नाही का सर्दी खोकला होईल। त्यानंतर मग कुट्टी करायला घेतली, कारण मग त्या लाईटीचा काही नेम नाही, गावाकडे लाईट कधीही पण जाते। गायींना पाणी पाजलं आणि त्यानंतर म्हटलं कुट्टी करून घ्यावा। कुट्टी करीत आहे ही, आणि मग दूध काढून घ्यायचं आहे। चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। चॅनल सबस्क्राईब करा।